नवी मुंबई नेटवर्क. माझी स्मृती चिन्हे थोडक्या शाळेत कि भर दो इतनी ऊष्मा संकल्पों के बीज में. रात्रीत तू उजाडतय आताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी. माहेराच्या उंबऱ्याला अजान मुळाखाली माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली. राज्याचा अभिमान ठरे ही स्वच्छ चकाचक नवी मुंबई. भाताचे कोठार आधीचे माशांचे आगार जणू की बदलून टाकीत रूप आधीचे उभी ठाकली नवी मुंबई. एक नवी मुंबईच्या या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या जे मनात आलं ते मी काल लिहून काढलं आणि मला असं वाटतं की त्यांना सलाम करावा असं ही गोष्ट आहे. तर ती गोष्ट अशी आहे की स्वच्छतेचा सन्मान करे ही निसर्ग सुंदर नवी मुंबई. स्वच्छतेचा सन्मान करे ही निसर्ग सुंदर नवी मुंबई. राज्याचा अभिमान ठरे ही स्वच्छ चकाचक नवी मुंबई. राज्याचा अभिमान ठरे ही स्वच्छ चकाचक नवी मुंबई. भाताचे कोठार आधीचे माशांचे आगार जणू की बदलून टाकीत रूप आधीचे उभी ठाकली नवी मुंबई. बदलून टाकीत रूप आधीचे उभी ठाकली नवी मुंबई. पोटा पाण्यासाठी आले प्रांतातून लोक हे. एकपणाची ओळख बनली बहुभाषिक ही नवी मुंबई. एकपणाची ओळख बनली बहुभाषिक ही नवी मुंबई. प्रशासनाने जनसहभागी जागे केले शहर नव्याने. प्रशासनाने सहभागाने जनसहभागे जागे केले शहर नव्याने. देशातील नंबर 1 बनली स्वच्छतेतून नवी मुंबई. देशातील नंबर 1 बनली स्वच्छतेतून नवी मुंबई. आणि एकही साधा कपटा नाही कचरा नाही कुठे कुठेही राबवणी मोहिमा बनवली स्वच्छ सुखावं नवी मुंबई. आणि किती देखणा वेगवान तो पाम बीचचा वाहता रस्ता. किती देखणा वेगवान तो पाम बीचचा वाहता रस्ता. तितकी सुंदर तशीच लोभस पूर्ण आता ही नवी मुंबई. तितकी लोभस तशीच सुंदर पूर्ण आता ही नवी मुंबई. आणि असे देखणे पालिकेचे ते मुख्यालय की बघत राहावे. असे देखणे पालिकेचे ते मुख्यालय की बघत राहावे. स्वच्छ ध्वज फडकत अभिमाने सांगे दंतकथा ही नवी मुंबई. ध्वज फडकत अभिमाने सांगे दंतकथा ही नवी मुंबई. आणि देशाचा अभिमान बने आणि राज्याचा बहुमान शहर हे. फक्त स्वच्छता हाच दागिना गळ्यात मिरवी नवी मुंबई. फक्त स्वच्छता हाच दागिना गळ्यात मिरवी नवी मुंबई. खूप अभिमान वाटतो ह्या नवी मुंबईच्या जवळ असल्याचा. आमचे अनेक मित्र आज या सभागृहामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांचं जे नातं आहे खूप जुनं नातं ते आज या निमित्तानं अधिक दृढ झालेलं आहे. आणि मला खूप मोठी संधी की ही सगळी मातब्बर मराठीमधली मंडळी हिंदीमधली मंडळी आज या निमित्तानं तुमच्या समोर आहे. तर एक छोटीशी कविता खूप गाऊन कविता म्हणा वगैरे आग्रह होतो पण मी टाळणार आहे मुद्दाम खूप वेळ झालेला आहे. पण एक बायकोविषयीची कविता आहे ती मला असं वाटतं मी ऐकवावी. कारण पुरुषांचे सगळे म्हणजे बायकांचे सगळे स्त्रीमुक्ती वगैरे आपण ऐकतो पण पुरुषाचा पण एक प्रॉब्लेम काहीतरी असतो आणि तो कोणीच सांगत नाही. तर तो मी सांगण्याचा प्रयत्न करतो की एकाच पंख्याखाली असतो आम्ही पण तिला जोरातला पंखा लागतो आणि मला तो चालत नाही. तिला जोरातला पंखा लागतो आणि मला तो चालत नाही. मग एकाच अंथरुणावर वाऱ्याचं अंतर राखून झोपतो आम्ही. एकाच अंथरुणावर वाऱ्याचं अंतर राखून झोपतो आम्ही. लग्नाआधी मी तिच्या कपाळावरची बट पाहत राहायचो हलणारी आणि समुद्राच्या वाटा भिंजराव्याच्या वाटायच्या आणि समुद्राच्या लाटा भिंजराव्याच्या वाटायच्या. त्या क्षणी त्या भणाणत्या वाऱ्यात ही पंख्याची भानगड लक्षातच आली नाही माझ्या. त्या भणाणत्या वाऱ्यात पंख्याची भानगड लक्षातच आली नाही माझ्या. खूप वर्षे पंखा फिरला गरगर थांबला परत फिरला फिरत राहिला नेटानं. पण ना मला सवय झाली त्याची ना तिला तो नकोसा झाला. ना मला सवय झाली त्याची ना तिला तो नकोसा झाला. नंतर मग मी पंख्याच्या आवाजातच लाटा
जत्रा, पाऊस, रेल्वे, हायवे, युद्ध यांचे आवाज ऐकत झोपी जायचो कधीतरी. यांचे आवाज ऐकत झोपी जायचो. आणि आता कधी चुकून माझा हात पडला अंगावर तिच्या वेळी तर ती पंखा बंद झाल्यागत दचकून उठते. दचकून उठते. लग्नाआधी भर पावसात विजार कडाडताना ती शांत असायची, चेहऱ्यावरील तिळासारखी ठाम. त्यावेळी ती कधी अशी दचकत असेल हे मनात सुद्धा आले नाही माझ्या. पंखा तसाच गरगरत फिरत आहे वरती. पंख्याखाली अस्ताव्यस्त असतं सारं. तिच्या पाठमोऱ्या पोटऱ्या, माझ्या होमिओपॅथीच्या गोळ्या, तिनं काढून ठेवलेलं मंगळसूत्र, माझा चार्जिंगला लावलेला मोबाईल, माझी जाड चादर आणि तिची अमृतांजनची बाटली. लग्नाआधी मुख्यानं चालणारी 50शीतली जोडपी पाहायचो तेव्हा गंमत वाटायची. हसू यायचं आणि हसायचो एकत्र. त्यावेळी पंख्याच्या भिरभिरण्यानं अस्ताव्यस्त पसरलेलं कागदाच्या कपट्यांचं आताचं घर ना तिच्या मनात होतं, ना माझ्या मनात होतं, ना तिच्या मनात होतं, ना माझ्या मनात. म्हणजे मुंबईवर कविता लिहिली त्यांनी. सगळ्या लोकांनी इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या, पण यांचं डोकं एवढंसं वेगळं चालतं. त्यांनी काय लिहिलं माहितीये ना? कोणावर लिहिलं त्यांनी? रेल्वे रुळावर जातात ना सकाळी, काय पण विषय कवितेचा. विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं, तू रुळावर काय शी करतो? किती मोठी माणसं जातात या रुळावरून, तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतो? संपत म्हणाला, साहेब शी काय म्हणता? सरळ हगाया बसतो म्हणाला. संपत म्हणाला, साहेब शी काय म्हणतो? सरळ हगाया बसतो म्हणाला. त्यामुळे किती मराठी वाटतं, कोठा साफ झाल्यासारखं. मी संपतला म्हटलं, अरे दादरसारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झाली, इकडे जावे, सुसंस्कृत माणसासारखे राहावे. मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. काय कल्पना कवीच्या मनात. संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात. आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आईला सरकारने जगायची नाही पण हगायची तर सोय केली. आमच्या मनखेडे साहेबांनी एवढं हसू येते. पण हे सगळं सांगता खूप महत्वाची गोष्ट ते सांगतात नायगावकर, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की नेमकं मर्मावर ते बोट ठेवतात. की असं सांगतात ते की सरकारने आमची जगायची सोय केली नाही. हे जे काय सांगतात ते फार ग्रेट आहे असं मला वाटतं. तर वरवर वाटे सरळ बोलणे साधे नसते काही, उपरोधिक लेखणी तयाची तिरकी आतिलशाही. हसवत हसवत रसिकांना तो जागे करीत जातो, हसता हसता सांगत जातो कविते पुढचे काय. कविते पुढचे काय. मिश्किल भाषा, मिश्किल वाणी, मिश्किल त्याच्या मिशा. ऐकत राहावी अशीच बडबड दर मिनिटाला हशा. हसून वळते मुरकुंडी तो बडबड करतो अशी, आणि गावरान गप्पात सापडे कविता भावन कशी. जगभर झाली लोकप्रिय ही संवादाची तरी, कवितेला ही पुरून उडते अशी ही नायगावकरी. नमस्कार. आणि या सगळ्या कार्यक्रमाची सांगता थोडीशी सुरेल अशी व्हावी. म्हणजे मग अशी प्रशांत गायला, अशोकजींचा आवाज खूप सुंदर लागला, कविताजींनी सादर केला. पण माझी एक खूप आवडती अशी कविता आहे जिला खूप असं वाशीचं बॅकग्राऊंड आहे, कारण गावाकडचं सगळं वातावरण.
मी अलिबागचं असल्यामुळे वाशीमधलं सगळं जे अगदी पहिलं जे गाव आहे वाशी नावाचं ते माझ्या मोहन भोईर नावाच्या मित्राचं, तर तिथून मी सगळं हे अनुभवलेलं आहे. तर त्याची सगळी आठवणी या कवितेतून आहे. ते दिवस आता कुठे नावाची कविता त्यातली काही कडवी फक्त म्हणतात. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरी सावली भेटायची, ते दिवस आता कुठे. तुमच्या लक्षात आलं असं की पहिली ओळ ही अगदी शाळेतल्या मुलांची ओळ आहे, दुसरी ओळ ही कॉलेजमधली ओळ आहे. दूर ती गेली तरी सावली भेटायची. म्हणजे पूर्वी असं असायचं की मुलगा एका बाजूला मुली एका बाजूला असं जे असायचं आमच्या काळामध्ये. त्यावेळी एकदा मुलगी गेली शाळेतून की ती दिसायचीच नाही, त्याच्यामुळे तिची सावली पडली तरी आम्हाला फार बरं वाटायचं. असे आम्ही दिवस काढले पूर्वी. तर त्याची सगळी आठवण. त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी, त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. हात देताना तिला, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. ते दिवस आता कुठे. ही किती मोठी शाळा गावची होती की वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंत ती, वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. ते नदी काठी भटकणे, ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची, ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते दिवस आता कुठे. आणि मी जरी नाही म्हणालो पावले वळती तिथे, मी जरी नाही म्हणालो पावले वळती तिथे. फाटक्या चपलेवरीही, फाटक्या चपलेवरीही धूळ गाणे गायची, फाटक्या चपलेवरीही धूळ गाणे गायची. ते दिवस आता कुठे. काही जे नवीन शेर मी या कवितेचे लिहिलेले आहेत ते असे आहेत. मला मुद्दाम वाशीमध्ये आलो म्हणून सगळं हे म्हणावं असं वाटतं की झाड पानाना घराचा एवढा होता लळा, झाड पानाना घराचा एवढा होता लळा. गावच्या लेकी सुनांशी, गावच्या लेकी सुनांशी पालवी बोलायची, गावच्या लेकी सुनांशी पालवी बोलायची. पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती, पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती. पाय त्यांचे स्पर्शण्या, पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची, पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची. ते दिवस आता कुठे. आणि गरिबी गावाकडची. मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे, मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे. माणसांसाठी घरे, माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची, माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची. ते दिवस आता कुठे. सोडताना गाव वाटे राहिले काही घरी, सोडताना गाव वाटे राहिले काही घरी. तेच सांगाया जणू, तेच सांगाया जणू दारात मांजर यायची, तेच सांगाया जणू
दारात मांजर यायची ते दिवस आता कुठे. मेघ गावातून जाती होनी अल्लड धुके. मेघ गावातून जाती होनी अल्लड धुके. गाठण्या शाळा सकाळी, गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची ते दिवस आता कुठे. आणि खूप आवडते यातले शेर माझे. गाव किती इनोसंट पूर्वी होते हे सांगण्याची वेळ आहे. की गाव इनोसंट असं की गवत जसं इनोसंट वाटतं गावाकडचं तसं गाव असायचं की गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. साप असेल गवतामध्ये तुम्हाला माहिती की कुत्रं मांजरं तर फिरत असतात, गाई म्हशी फिरत असतात, पण साप सुद्धा फार डौलाने फिरत असतो. सापाला सुद्धा गवत नाही म्हणत नाही. इतकं जोरदार स्वागत असतं गावाकडे सर्वांचं की गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. मग काय व्हायचं सापांचं. सोडताना गाव त्यांची, सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची. सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची ते दिवस आता कुठे. आणि एक हा शेवटचा शेर तर एकदा गरिबीचा शेर आहे, म्हणजे महाराष्ट्राचा शेर आहे. आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही स्टेजवर बसलेले सगळे सिनियर म्हणजे बिपिन कुमार सुद्धा त्यांना अनुभव असेल की गरिबीमध्ये सगळ्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं मोठ्या भावाचे कपडे, मोठ्या भावाची पुस्तकं, सेकंड हँड पुस्तकं असे आम्ही सगळे शिकलो. पण हे सगळं शिकलो तरी आम्हाला शाळा नावाची गोष्ट इतकी गोड वाटलेली आहे. तो फळा, ते जुने शिक्षक, त्या दगडी शाळा, ती गोडपाटं घेऊन आम्ही अनवाणी जायचो. तर इतकं गोड असायचं की आता अलीकडे खूप मॉडर्न शाळा झाल्या तरी आमच्या वेळची मजा या सगळ्या शाळांना नाही असं मला वाटतं. तर ती जी सगळी आठवण आहे ती मला सांगावीशी वाटते या निमित्तानं. एक फक्त गोष्ट सांगतो की ही कविता जेव्हा ऐकली, खूप जणांना आवडते कविता, आणि एक जण म्हणाले की म्हात्रे फार सुंदर लिहिलंय तुम्ही, पण फक्त एक शब्द बदला यातला. म्हटलं काय. नाही तो तुम्ही हां सावली भेटायची हे लिहिलं ना, त्याच्याऐवजी सावल्या लिहा म्हणाले. मी म्हटलं तुमचा बारदाना जरा मोठा दिसतोय, मला एक सावली पुरेशी आहे. तर शेवटचं त्याचं कडवं किंवा शेवटचा शेर असा आहे की फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी. फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी. फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी. पण उगवत्या चांदण्यावर, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. सावली भेटायची.